मम्मी पप्पा येणार आहे. तिकडे इकडे तिकडे इकडे. त्रिकोणी चाळ्याची गोलगोल चपाती. मसाल्याचा मस्त खमंग स्मेल सुटला. आपण याच्यात याला मस्तपैकी आपण फक्त थोडंसं मिक्स करून घेतलं. टीव्ही मध्ये दिसतं तसं मटर पनीर. आज ना खूप एकदम धावपळ दिवस सुरू झालाय आणि काहीच सांगता येत नाही काय करायचं आणि कसं करायचं. इकडे सगळं मम्मीने इकडे बघाल तुम्ही सगळ्या चपातीचे गोळे एवढे करून ठेवले. इकडे काहीतरी वाटण चालले. मी कांदा आणि टोमॅटो कापून ठेवले आणि इकडे बरंच हो इथे डाळ आणि कोबीची भाजी रेडी झालेली आणि इकडे ब्रेड आहे. बघ तुम्ही विचाराल एवढं सगळं काय आणि कशामुळे काय ग स्नेहा. हे बघ हिचं काय चाललंय कोपऱ्यात. मम्मी पप्पा येणार आहे. तिकडे तिकडे स्नेहा खूप खुश आहे. आज सासू सासरे येतात माझे आणि दादा पण येतोय स्नेहाचा. त्यामुळे मग मस्तपैकी आमचं जेवणाचं प्लॅनिंग आहे. आणि आज सोमवार आहे आईंचा उपवास. त्यामुळे आईंसाठी खिचडी बनवायची आहे आणि बाकी सगळ्यांसाठी आपलं चपाती आणि मस्त 2 भाज्या डाळ भात वगैरे. तर बाकी सगळं बनवून झालंय. मी घेतलंय ना मटर पनीर बनवायला. हां तर मटर पनीरमध्ये कांदा आणि टोमॅटो कापून ठेवलं मी आणि पुढची रेसिपी काय कशी ते तुम्हाला दाखवत होता. चला तर त्याच्यात जिरं घातलं मी मस्त. जिरं तडतडलं थोडंसं डार्क कलर आलं की लगेच आपल्याला. तर त्याच्यात कांदा घातलाय आणि तो कांदा छान मस्त. मम्मीने काहीतरी पाडलं तिकडे काय ग. सगळ्यांचा गोंधळ उडालाय. गोंधळ नाही उडाला असं काय एवढं काय नाही. हो बाहेर पण जायचं आपल्याला. जेवण बनवून जायचंय त्याच्यामुळे आपण जेवणार कधी 2 वाजता. हो नाही तेच बनवून सगळं रेडी पाहिजे आपल्याला म्हणूनच आपण चाललंय. मला कांदा छान असा शिजवून घेऊया. आता किती वेळ लागेल किती नाही सांगते. आता ना आज झालंय काय मॅडम झाल्यात कामात बिझी. मम्मी झाली तिच्या कामात बिझी म्हणून माझं मीच शूट करतोय. बघा हे असं असतं शेवटी. आत्मनिर्भर झालोय मी. आणि याच्यात आता लसूण आणि एक 6-7 पाकळ्या लसणाच्या टाकल्यात. कांदा पाहिजे मी 2.5 घेतला होता आणि 6-7 पाकळ्या लसणाच्या टाकल्यात आणि त्याच्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये आलं टाकलं कापून. तर ते पण मस्त शिजवून घ्यायचं आहे. ही बेसिकली ना आपली माखनी ग्रेव्ही असते किंवा बटर चिकन सारखं तुम्ही म्हणाल तर तशी जी ग्रेव्ही असते ना तीच आहे ही. आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्याला नंतर मसाले घालताना थोडंसं चेंजेस करायचे ते आणि पनीर आणि मटर घालायचे बस एवढंच आहे. त्याच्यातनी तीच मटर पनीरची ग्रेव्ही बनते. तर आता पुढे काय ते बघूया. अजून आपल्याला कांदा थोडासा शिजवून घ्यायचा. आता कांदा बघा पूर्ण आणि बाजूला भांडं पण आपलं काळसर व्हायला आलं. त्याच्यात हे सगळे टोमॅटो. आता टोमॅटो मी घेतले होते मीडियम साईजचे 4 टोमॅटो घेतले. सो ते घातले सगळे आपण याच्यामध्ये. तिकडे मम्मीची गडबड गोंधळ झालं म्हणून मी तिकडे नाही गेलो आता सध्या. हे आत्ता तुम्हाला काय एवढं एकदम परफेक्ट बसायच्या मागे लागू नका कारण की ह्याला झाकण मारून बराच म्हणजे आपल्याला एक 15 मिनटं तरी का होईना शिजवायचं आहे त्याला. सो त्याच्यात आलं लसूण आहे जिरं आहे कांदा आणि टोमॅटो ह्या 5 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. कोथिंबीरचं दांडं नाही ते पण टाकायचं तुला बरं आठवलं लगेच. आता हे बारीक गॅस आहे हा आणि गॅस त्याचा वाढवूया. फ्रीझरमध्ये जाऊया. कोथिंबीरच्या दांडे घेऊन येऊया. छान मस्त चांगले धुतलेले आहेत. ठेवतानाच धुवून ठेवतो मस्त सुकवून ह्या एवढ्या दांड्या. याच्याने एक मस्त फ्लेवर येतो. तेच तुम्हाला नेहमी सांगतो आम्ही ते ढाब्यावरती काय कुठल्या कांदा टोमॅटोची ग्रेव्ही बनते ती वगैरे सगळ्या ग्रेव्हीजमध्ये हेच वापरलं जातं एक्स्ट्रा फ्लेवरसाठी. सो या कोथिंबीरीच्या दांड्या पण घातल्यात आपण ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये फक्त एक छोटासा हे ते म्हणजे काजू. थोडेसे काजू घ्यायचे. थोडे बदाम नाही घ्यायचे बिलकुल. हे एवढे काजू आपण ह्याच्यात घालूया. त्याच्याने फक्त काय नाही ग्रेव्हीला मस्त छान रिचनेस येतोय आणि मस्त ते मखमली फील येतो. मखमली एकदम म्हणजे क्रीम पण घालू शकतो आपण नंतर. पण आता घरात क्रीम अवेलेबल नाही आहे आणि क्रीम आणि काजू दोन्ही पण घालू शकता. असं काहीच म्हणजे एकच घालायचं असं काय नाही. दोन्ही घातलं तरी पण मस्त एक सिल्की स्मूथ टेक्स्चर येतं. त्याला मस्त झाकण मारूया आपण आणि शिजवून घेऊया. आता तुम्हाला एकदम करून घ्यायचं ना. तुम्हाला डायरेक्ट आता शिजलेलं कसं आहे ते दाखवतो. बघा हे पाणी बोलतो. गॅस कमी झाकण त्याच्यावरती थोडंसं पाणी घालायचं. तर होत आहे आपलं. तर आता छान मस्त पाणी पण ह्याच्यावरचं गरम झालंय आणि आतमध्ये भाजी पण आपली शिजते. त्याला ऑलरेडी पाणी सुटलंय त्याचं. स्वतः पाणी आपण वर जे ताटलीत घातलं होतं ते त्याच्यात सोडलं आपण
आणि हे आपल्याला पूर्ण बारीक वाटून घ्यायचं आहे असं. त्यामुळे हे पूर्ण शिजवायचं आहे आपल्याला, मस्त शिजवून घ्यायचं आहे की अख्खं ते टोमॅटो वगैरे सगळं पूर्ण नरम झालं पाहिजे मस्त छान. आता थोडंसं मीठ घालूया चवीनुसार. स्वतः ह्याच्यात आपण चवीनुसार मस्त मीठ घालूया. थोडंसं आता कमी पडलं काय पडलं तर आपल्याला चालेल, जास्त नाही घालायचं फक्त, कारण जास्त झालं तर आपल्याला ते नंतर कमी नाही करता येणार. सो ह्याच्यात आत्ता नंतर आपण ते जेव्हा ग्रेव्ही बनवू आणि नंतर आपण पनीर आणि मटार वगैरे टाकू, त्यानंतर आपल्याला ग्रेव्ही चाकून शेवटी त्यानंतर मीठ ॲडजस्ट करता येईल. त्याला आपण अजून झाकण मारून ठेवूया जेणेकरून ते अजून थोडंसं शिजेल छान. तर आपली भाजी मस्त छान शिजून रेडी झाली आहे आणि आपण आता तिला गॅस बंद करूया. मस्त झालं बघा. आणि ओपन गॅसवरती तिला आपण आता आपलं ओपन गॅसवरती नाही, तिला बाहेर काढूया आपण इकडे आणि ओपन करून तिला झाकण नाही ठेवायचं कारण ते गार होणार नाही, कारण आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. सो आता त्याला ओपन करून आपण थंड करण्यासाठी ठेवून देऊया इकडे. तर मंडळी बघाल तुम्ही, पनीरला मस्त असं ह्या एका साईजमध्ये आपण कट करून घेतले, म्हणजे मग ते खाताना पण एकदम बारीक नाही होणार आणि थोडंसं आपण भाजीमध्ये हलवताना ना पनीरचं थोडासा आजूबाजूचा भाग थोडा जरा मिक्स होतो. सो तुम्ही आधीच छोटे कट केले तर ते अजून भाजीमध्ये मिक्स करताना अजून थोडे बारीक होऊ शकतात, म्हणून थोडेसे मोठे सरस ठेवायचे म्हणजे प्लेटमध्ये मस्त दिसतात ते. इकडे पारुष्य स्नेहाच्या चपात्यांचं हे काय चाललंय का स्नेह? चपात्यांच्या घड्या. मम्मी काय बोलली, काय बनवून घे? साड्या. चाड्या. कसल्या का चाड्या? चाडे म्हणजे काय असतं ते? साडे. ओके. डमरूतला ड. आईचा शब्द आहे. चाडे बनवायचे म्हणे. तर हे साडे म्हणजे ते असतं ना चुगली लावणं, चाड्या ते चाड्या. चहाडी. पण हे जे तू त्रिकोणी करतेस, तू त्रिकोणीवाले पराठे करणार आहेस की कुठले करणार आहेस? घडीच्या चपात्या. गोल होणार याच्या? हा. अरे बापरे, हे त्रिकोणीच्या गोल पण होतात. हो. भारी आहे. हां, हे स्नेहाचं चाललंय काम इकडे टी व्ही बघत, आणि माझं हे चाललंय आवळ्याचा रस. सकाळ सकाळ अशी कडवट होते. खूप इम्पॉर्टंट आहे तो, घेतला. हो, पण त्याच्याने मला अजून फरक पडायला लागला, म्हणजे पोटाचं पण साफ व्हायला लागलं ते, कारण आवळा डायजेशनचा हेल्प करतो, कढीपत्ता पण डायजेशन हेल्प करतो, त्यामुळे त्याला पण माझं चांगलं ते मदत व्हायला लागली. सो आता हे करून घेतो आम्ही आणि मॅडम आणि मम्मी जातील चपात्या करायला. केवढा आहे? कडू नाही, थोडासा तुरट लागतो. त्यात चवीची सवय नसते ना पण आपल्याला रोज. कढीपत्ता पण आहे ना, आलं पण आहे. आंबट तिखट तुरट असं थोडंसं तसं लागतं ते. त्यामुळे आता ते करून घेऊ मस्तपैकी आणि जाऊ आपण चपात्या करायला आता. तर मंडळी इथं जादू झालेली आहे. त्रिकोणी काय चाड्या कसल्या होते, त्याचे गोल चपात्या झालेल्या आहेत मस्तपैकी. मम्मीने काहीतरी केलंय कार्यक्रम, ते गोल केलंय. कार्यक्रम काय? चाडे झाले, चाडे नाही चपाती झाली, सॉरी. त्रिकोणी चाड्याची गोलगोल चपाती. ना म्हणजे हे मी पहिल्यांदा ऐकतोय. चाडे विडे मी नाही ऐकलंय कधी. तू बोलला आईचे शब्द, तुला काय 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 जुने हे माहिती आहे. ही बोलते चाड्या काय असतात ते आपण चुगली करतो त्याला म्हणतात ना म्हटलं. ते चहाडी. अरे बापरे, मम्मीने अख्खा किस काढलाय त्या चपातीचा पकाच लाटून. मम्मी ते लाटत होती कारण ती तवा तापायची वाट बघत होती. मोठ्या चपात्या. हा, दणक्यात माणसाने परत दुसरीच्या पुढं मागितलीच नाही पाहिजे राहिलेल्या चपात्यांच्या आम्हाला. बाय द वे, हा, या चपात्या जर का राहिल्या असतील त्याच्या पण नूडल्स बनतात. बाय द वे, तुम्हाला ते नूडल्स घ्यायची गरज नाही त्यासाठी, त्या पण कधीतरी करून दाखवेन जर का राहिल्यात चपात्या. आज सांगू पाहुण्यांना जरा 4 चपात्या कमी खा म्हणून थोड्याशा. चपात्यांचे कुरकुरीत वेफर्स. अरे हो, तुला माहितीये का, आधी ना चपात्या राहायच्या, मम्मी त्या चपात्या कट करायची आणि त्याच्या मस्त तेलात डीप फ्राय करून हे, आणि आम्ही केचप आणि शेजवान चटणी बरोबर खायचं ते, माहितीये का? अच्छा. आली होती. अच्छा. तुला विचारलं कसं? चपाती था वो चपाती था उसका तो वो मैंने किया वो वैसा, काट के तेल में फ्राय किया. क्या ऐसा वो चौतरे पे वैसा. आपली मराठी. मराठी ना हिंदी. हिंदी. हा, मराठी हिंदी. कालचा तो सूरजची मम्मी आली त्याचा ब्लॉग करायला पाहिजे होता. दादीशी हिंदीत बोलली. हो, अरे बापरे, काय दादी मस्त कन्व्हर्सेशन. हिंदी बोलते. चपाती काय पोलीस नाही. मला काय कळलं. हा, आता ह्या चपात्या अशा सगळ्या बघा किती येते. ह्या सगळ्याचं तर नाही तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकत. या सगळ्या चपात्या करून घेऊ. इकडे आमच्या नाश्त्याचे 4 सँडविच रेडी आहेत मस्त, ते भाजायचे. आणि मम्मीने शेंगदाणे हे करून घेतले, त्याने हा नळ मी बंद करतो. हा, शेंगदाणे भाजून घेतलेत, ते आता जरा त्याची साल काढून घेतो मी आणि ते वाटायला, कारण स्नेहाच्या मम्मीचा सोमवारचा उपवास आहे म्हणून त्यांना खिचडी करायची आपल्याला.
चला हे सगळं आवरून घेऊया आता. ते 12 वर्षांच्या वनवासानंतर चपात्या संपलेल्या आहेत. म्हणजे काय असंच आपलं ते. चपात्या झाल्यात लाटून, हे बघा एवढी तप्पी लागली पूर्ण. भाऊ किती रे, किती वेळ गेला, अर्धा तास तरी गेला असेल चपात्या करत नाही. 9:30 किती वाजलं? 10 वाजले. मस्तपैकी टाइम गेला. आणि आता माझी रेसिपी कंटिन्यू करणार आहे मी मस्त लगेच, कारण आमचा गॅसचा लफडा झाला. आणि दुसरीकडे चालू आहे. सँडविच करायला घेणार आहे मी. आणि इकडे काय आपल्याला ग्रेव्ही आता ते तुम्हाला दाखवतो, ते पूर्ण गार झालंय. हे मसाला आपला आता तो वाटून घ्यायचा छान याच्यामध्ये. आता मस्त आपण हे गार झालेलं वाटण आहे, आता हे आपण हळूहळू मिक्सरला फिरवून घ्यायचं. हळूहळू का बरं? पल्स करत हळूहळू. नंतर मग कणी एकदा अशा प्रकारे मस्त हे वाटून बघा बारीक झालं. आता याला ना लालसर कलर अजून नाहीये, कारण याच्यात मसाला वगैरे काहीच आपण टाकलं नाही, फक्त टोमॅटो, कांदा, काजू याची पेस्ट आहे आणि जिरं. सो आता आपण आलं लसूण पण आहे त्याच्यामध्ये थोडंसं. आता आपण याला मस्त फोडणी देणार आहे आणि ती फोडणी देऊन आपण बघू आता पुढे काय कसं करायचं. तर इकडे आपण आता पनीर थोडे भाजायला ठेवणार आहे आणि बाजूलाच फोडणीची तयारी करून आपण ग्रेव्ही पण, कारण पनीर भाजून ठेवायची नाही जास्त वेळ, भाजलं तर ते रबर होऊन जाते त्याचं पूर्ण. सो आपण रबर पण चांगले लागतात. खा रबर. तू नको पनीर खा, तुला रबर देतो खायला. मग पनीरच कच्चा पनीर खायला चाललेलं ते चांगला लागतो कच्चा पनीर पण. नक्कीच बरोबर. सगळं शकत नाही. त्याच्यात तेल थोडं, हे तेच भांडे ज्याच्यात आपण बनवलं होतं म्हणून वाटण्याचं करा. वाटण. हो काय नाही, ते थोडंसं होईल. त्याच्यात आता थोडंसं आपण बरड घालणार आहे. बरड सर दे. आता आपलं सगळं जे आपल्याला पाहिजे होतं, कांदा, टोमॅटो वगैरे सगळं त्या वाटणामध्ये आहे. त्यामुळे ह्याच्यावर फक्त आपल्याला मसाले घालायचे. मसाले घालून ते त्याच्यावर ग्रेव्ही परतून घ्यायची मस्तपैकी. बाजूला आपला पॅन तापतोय छान. आता मसाल्यांमध्ये काय घालणार पहिल्यांदा आपण सगळ्यात? काय घालणार? हिंग कशाला? हळद करपणार नाही. गॅस बारीक आहे पूर्ण. धणा पावडर थोडी, आणि लाल तिखट. आपण तिखटाला त्याच्यात काहीही टाकलेलं नाहीये, म्हणजे जरा हे थोडंसं तिखटच होणार नाही का भाजी, जास्त पण नको, कारण या भाजीत बाकीच्या गोष्टी आहे त्याच्यामुळे ती जरा क्रीमी बनते. तिखटपणा वगैरे नंतर आपण आपल्या पद्धतीने ॲडजस्ट करू शकतो पुढे, जर का आपल्याला वाटलं की कमी आहे. आता याच्यामध्ये मसाल्याचा मस्त खमंग स्मेल सुटला. आपण याच्यात वाटण झालेलं आपलं एक झालं आणि हे मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी. आता याच्यामध्ये ना वाटताना काजू होते, काजूमुळे ते खाली थोडंसं लागण्याचे चान्सेस असतात, त्याच्यामुळे ते थोडं हलवत राहायचं आणि गॅस फुल कधीच नाही ठेवायचा. गॅस फुल जर का ठेवलं तर मग ते झालं कार्यक्रम, खाल्लं लागणार ते कार्यक्रम. हा मग आहे, जर का गॅस फुल ठेवला की काजूमुळे ते खाली लागत जातं. आणि आपण कांदा पण मस्तपैकी शिजवून घेतला की कांदा असा लालसर झाला होता, त्यामुळे त्याच्यातनं पण शुगर तयार होते, ते शुगर पण खाली लागते आणि ते करपायला सुरुवात होतं. स्वतः याला चांगलं पाणी, हां याला असं शिजवून घ्यायचं थोडंसं, आणि मग नंतर त्यात पाणी वगैरे वाढवायचं जे काय आपल्याला पाहिजे असेल ते. इथे नाचायला लागलं. हो, कारण ते घट्ट आहे म्हटल्यावर तिथे वाजणार असं छान. असं भांडं धुवून बिन घ्यायचं. हो, आणि ते नंतर त्यात ऍड करायचं आपल्याला. आता याच्यामध्ये आपण भांडं थोडंसं विसळून घेतलं पाण्यामध्ये, ते पाणी आपण याच्यात घालूया. मग ते नाचायचं कमी होईल का? हो, जरासं लिक्विड वाढेल त्याच्यामध्ये. आणि मीठ आपण घातलं होतं मगाशीच, तर ते आपण नंतर हळूहळू बघू की काय होतं त्याचं चवीचं. पाणी वाढवायचं कसं काय ते त्या हिशोबाने. आता ही एवढी ग्रेव्ही झाली, ही एवढी पण ठेवू शकतो किंवा याच्यानंतर थोडीशी अजून पण ती आपण जरा अजून पातळ करू शकतो पाहिजे असेल आपल्याला तर. सो आपण आता मला शिजत देऊया जरासं. असंही सगळं शिजलेलं आहे त्याच्यामध्ये. आपण सगळं ऑलरेडी काय बोलतात त्याला हे करून घेतलं होतं, भाजून घेतलं होतं सगळं. आपण सगळंच एकदम शिजवून घेतलं आणि फक्त वाटून घेतलं. सो आता हे मसाले आपले जे शिजवून झाले तेवढं फक्त आपण मसाले चांगले, पावडरवाले मसाले चांगले शिजवले की त्यावरती फक्त आपल्याला वाटण टाकायचं. झालं, वाटण टाकल्यानंतर हे वाटण जे आपण केलं ते आता पूर्ण पेस्ट. अच्छा,
मी मटर आणि पनीरचं बोलते. हां आता ह्याला एकदा उकळ आली की त्याच्यानंतर मटर टाकायची. मटर टाकले की त्यानंतर फक्त आपल्याला पनीर तळलेलं असेल तो घालायचं. आता आपण इथे तेल तापल्या बाजूला मस्तपैकी त्याच्यावरती पनीर जर आपण सोडून घेऊया. माझं फेवरेट आहे. बरंच पनीर आहे आपल्याकडे बराच. ते पण नाचायला लागलं. मम्मीच्या इकडे काय चाललं? मम्मी आपली गाजते. मम्मीची म्हटलं भांडी घासायचा कार्यक्रम चालू. ते आता अर्धे आपण ठेवलेत कारण सगळे मला वाटतं नाही बसणार नीट. गॅस मोठा करू आणि त्याला फक्त कलर द्यायचा. ते काय अति शिजवायचं नाही कारण पनीर शेवटी दूध आहे फाटलेलं त्यामुळे ते ऑलरेडी शिजलेलं वगैरे असतं त्यामुळे त्याला अति काय शिजवायचं नाही. याला जशी उकळ आली परत आपण पाणी ॲड केल्याच्या नंतर कारण पाणी थोडं गार होतं. जशी उकळ आली की याच्यामध्ये आपण मटार टाकूया आपलं फ्रोझनवाले. चला उकळ आली छान. तर इकडे मस्त उकळ आली याला आणि छान असं उडायला लागलं सगळीकडून. आपण आता याच्यात मटार घालूया. मटार घालून मस्तपैकी कारण मटार आपले पूर्ण कच्चे आहेत. बाकी सगळं आपलं शिजलेलं आहे. पनीर पण आपण भाजून घेतोय. फक्त मटार आपले पूर्ण कच्चे आहेत त्याच्यामुळे मटार घातले आहेत आपण आता. आणि ते शिजवून घेऊया जरा. आणि याच्यात पाणी वाढवायला लागणार आहे आपल्याला कारण हे घट्ट होत आलं. जसं जसं आपण ते शिजवतो तसं तसं ते घट्ट होत आलं. तर आपण याच्यात पाणी वाढवूया आणि जरा गॅस पण वाढवूया. वा आता आपण याच्यात पनीर घातले. स्नेहामध्येच थोडी गेली होती बाजूला त्याच्यामुळे मग मी इथे कारण उकळी येऊन चालली होती त्याच्यामुळे मग त्याला थांबता येत ना म्हटलं नंतर सांगू आपले व्ह्युअर्स घेतील सांभाळून. आता हे जास्त तुम्हाला नाही हलवायचं कारण की पनीर आपला जरा नरम असतो. सो अति काय करायची गरज नाही त्याला. याला मस्तपैकी आपण फक्त थोडंसं मिक्स करून घेतलं आणि चाखून बघितलं तर थोडंसं मीठ कमी होतं म्हणून थोडं मीठ ॲडजस्ट केलं. आणि एकदम अशी चिमूटभर अशी एकदम एवढं चिमूटभर साखर थोडीशी टाकली कारण टोमॅटो जास्त आंबट होते. टोमॅटो जर का तुमचे आंबट नसतील ना तुम्ही चाखण्यात तुम्हाला जास्त त्याचा आंबटपणा नाही वाटला तर तुम्ही साखर नका ॲड करू. पण थोडीशी मी चिमूटभर ॲड केली कारण की ते मग आंबट जरा जास्त लागेल म्हणून. आता बघ तू एकदा चाकून बघ ना. झाले का मीठ पण बरोबर लागलं आता. त्यामुळे आता हे जास्त नाही हलवायचं आपल्याला. हे फक्त एवढंच चमच्याने फक्त खाली असा पूर्ण चमचा घालून थोडंसं हलवून घ्यायचं. तसं ते टीव्ही मध्ये दिसतं तसं मटर पनीर दिसतं है ना. ती ऍड नाही काय कुठली तरी बटर चिकन सेवे मस्त आहे रे. सेम तसं वाला कसलीच ती ते आता तो ऍक्टर नाही का आता कुठल्या तरी पिक्चर मध्ये होता एप्रिल 19 मध्ये. ते आता हो हो बापरे एप्रिल मे 99 काहीतरी ना त्या मूवी मध्ये. हा आता हे आपलं सगळं झालं बनवून. आता गार्निश करायचं आहे. गार्निशिंग तुम्हाला त्याला करायची पण इच्छा होत नाही इतकं छान दिसतंय. हा ना टेम्पटिंग एकदम. असं वर्ण दाखव एकदा वर्ण असं टॉप शॉट. एक्झॅक्ट तसं ते बाहेरचं बटर येतं चिकन बटर चिकन सेवे मस्त आहे असं मला फील येतं. आता आपण जायचं फोटो सेशन करूयाच. हा थोडा वेळ कार्यक्रम करून काम करून मम्मीची झाली सगळी तयारी. हे इकडे आहे बांधून केस बांधून बसली आहे. खात्यात आता सँडविच बनवलेले. हे सँडविच आता सकाळी बनवलेले आणि माझी अजून आंघोळ बाकी आहे. तयारी करायची बाकी सगळं. आता हे सँडविच खाऊन घेतो आम्ही आणि मग आता बाहेर जायला निघूया आपण है ना. घाई झाली घाई. पाहुणे आलेत. हे स्नेहाचा भाऊ सुशांत दादा, आई स्नेहाची, ही स्नेहा हाय आणि बाबा आलेत सगळे आपल्याकडे घरी. काम झालं. गरमी कशी आहे इकडे. हवा पण छान आहे. हो हां आज जरा यांचं ते बाहेर काहीतरी शिफ्टिंग चालू वाटतं. यांचं जरा स्मेल येतो काहीतरी केमिकल सारखा. तर आपल्याकडे पाहुणे आलेत मस्त. पाहुण्यांची गप्पा गोष्टी करतो आता आम्ही. आता हो चला चला बसू मजा मस्ती करू. शेड आलेले आहेत. व्हॉट्सअप या अजून पाहुणे आलेत. काय म्हणते कसली दावत काय. हो हे बघा हे एवढं इथे बाबू मग मी असं रोज बनवत झालं. एवढं सगळं केलंय नाही. हे कधीतरी असेल तर त्याचं आपलं अप्रूप असतं आपलं. आणि आईंसाठी खिचडी. आईंचा उपवास आहे साबुदाण्याची खिचडी. एवढं सगळं जेवण वाढून झालं तर बाहेर आपण अंतरून घेऊ आणि बसूया जेवायला ना. चला चला बाहेर जाऊया.
अंतरुण नाही ग, म्हणजे बसायला. संध्याकाळ झाली आणि आमचे सगळे पाहुणे चालले. अक्षय आणि अक्षयचे पाहुणे होते ते गेले आणि आमच्या इकडचे सगळे पाहुणे चालले. तर स्नेहा रडते. आणि खूप गप्पा झाल्या, पोटभर गप्पा झाल्यात. आणि आता हे एवढं झाले तरी संध्याकाळी बरीच झाली. बाबा एवढा वेळ नाही थांबत ॲक्च्युली, अंधार पडेपर्यंत बाबा लवकर निघतात. पण चालत आता. अच्छा, गावी गेल्यावर बघितलं पाहिजे सकाळी. हा, तुम्ही उठलातच नाही म्हणून असंच. हो, गाव पूर्ण दाखवायचंय मस्तपैकी. आणि हे लाडू आणि सगळं सामान. बरं. हो, होय का. असे सगळे निघतात आता. आम्ही थांबवलं भरपूर, तरी पण नाही थांबवत आहेत. हो काम झालं ते महत्वाचं झालं. हो, महत्वाची कामं झाली. चालतंय. बाय बाय. आणि बाबा, आई आणि दादा चालले सगळे. आई इकडे मागं बसल्यात. आणि हो चाललेत आता, निघतायत अंधेरीला. पोचलात की फोन करा, सांगा. अरे वा, हवं इमोशनल झाली. हळूहळू जा. काळजी घ्या. हो, चला, बाय बाय. काय रे, नाही काय झालं. स्नेहा दरवेळी थोडी इमोशनल होते. बाबा आणि आई जातात तेव्हा घरी, आहे ना. आणि ते चाललेत तिकडे. बघू थांबले का बरं थांबले, का राहिले का. तर अशा प्रकारे आई आणि बाबा आणि दादा सगळे गेलेत. अक्षय आणि अक्षयची होणारे जे पाहुणे होते ते आधीच गेले होते दुपारी निघून. ते काय करता नाही आलं आम्हाला शूट त्यावेळेला, कारण खूप गप्पा रंगल्या होत्या बरंच काय. कारण त्यावेळेला मोबाईल काढायचं मनच नाही झालं ॲक्च्युली. आणि आता बघू, झालं आपलं सगळं. निघायची वेळ आली आता घरी. संपला आजचा व्हिडिओ, झाला आजचा आपला अख्खा दिवस संपला. सत्कारणी लागला. तर या व्हिडिओसाठी एवढंच. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि करायला लावा. कमेंट पण करा व्हिडिओवरती. पुढच्या व्हिडिओत भेटू. चला, बाय बाय बाय.